काही मस्त चटपटीत खायचंय पण हेल्दी पण पाहिजे, हाय प्रोटीन पण पाहिजे, तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। एकदम हाय प्रोटीन वाली रेसिपी आहे आणि मेन म्हणजे तुम्ही जर वेट लॉस जर्नी मध्ये असाल तर हा तुमचा ब्रेकफास्ट पार्टनर नक्कीच बनू शकतो। तर आज मी आपल्यासोबत बेसनाचे धिरडे कसे बनवायचे त्याची रेसिपी शेअर करणार आहे। होलसम रेसिपी आहे, यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्यांचा वापर करणार आहे, त्यामुळे हा एकदम हेल्दी ऑप्शन होईल आणि चवीलाही चविष्ट आणि हेल्थच्या बरोबर हेल्थ पण मिळेल। चला तर मग रेसिपी बघून घेऊयात। तर इथे मी 1 कप इतपत बेसनचा पीठ घेतलेला आहे। तुम्हाला जर क्वांटिटी कमी जास्त हवी असेल तर तुम्ही करू शकता। तुम्ही जर एक व्यक्तीसाठी बनवत असाल तर हा जो रेशो आहे तो परफेक्ट आहे। तर आता यामध्ये मी थोडीशी अजवाण घालणार आहे, ही आपल्या डायजेशनसाठी खूपच चांगली असते। त्याचबरोबर मी इथे छोटा चमचा इतपत जिरं घातलेला आहे, ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातलं तरीही चालेल। सोबतच कलरसाठी हळदी घातलेली आहे छोटा चमचा। आता यामध्ये मी एकदम छोटा चमचा इतपत कसुरी मेथी घातलेली आहे, ही ऑप्शनल आहे, या ठिकाणी तुम्ही कोथिंबीरीचा वापर देखील करू शकतो। त्याचबरोबर इथे मी 1 छोटा चमचा इतपत चिली फ्लेक्स घेतलेला आहे, या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरचीचा वापर देखील करू शकतात। आता यामध्ये मी खूप साऱ्या भाज्या घेतलेल्या आहे, भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त किंवा ज्या तुम्हाला आवडत नाही त्या काढून टाकतात किंवा ज्या आवडतात त्या तुम्ही इन्क्लूड करू शकतात। तर येथे मी अगदी बारीक चिरलेला शिमला मिरची घालत आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेला मी कांदा घातलेला आहे, सोबतच 1 टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरून, पण टोमॅटो आपल्याला बिया काढून यामध्ये घालायचा आहे। आता मी इथे 1 छोटा गाजर असा ग्रेट करून घेतलेला आहे। गाजर हा खूप न्यूट्रिशियस आणि खूपच हेल्दी ऑप्शन आहे, त्यामुळे हा नक्कीच घाला। त्याचबरोबर मी अगदी छोट्या क्वांटिटीमध्ये इथे हिरवी मिरची घालत आहे, कारण की आपण याआधी पण चिली फ्लेक्स घातलेला आहे, म्हणून हिरवी मिरची मी इथे थोड्या क्वांटिटीत घालत आहे। तुम्ही जर चिली फ्लेक्सचा वापर केला नसेल तर 2 हिरव्या मिरच्या तुम्ही इथे चॉप करून घालू शकता। आता मी इथे चवीनुसार मीठ घालणार आहे। मीठ घातल्यानंतर आपल्याला याला पाणी न ॲड करता एकदा फक्त आपल्या या पिठासोबत मिक्स करून घ्यायचं आहे, ज्यामुळे भाज्यांना जे एक्स्ट्राचं मॉइश्चर असेल ते हे पाणी शोषून घेईल, त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी कितपत घालायचं आहे याचा अंदाज येईल। तर इथे मी जे टमाटे आहे ते बिया काढून घातलेले होते, त्यामुळे हे जे मिश्रण आहे म्हणजे यामध्ये जास्त मॉइश्चर नाही। तर इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि याला थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करून घेऊयात। तसं मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण येथे सांगेलच। सुरुवातीला 1 कपामधून मी इथे 1/4 कप पाणी घातलं होतं आणि नंतर परत 1/4 कप पाणी इथे मी घातलेलं आहे। याला चांगल्या प्रकारे फेटून घ्या, जेणेकरून यातल्या जे काही लम्स असतील त्या इथून निघून जातील। यामध्ये आपल्याला अजिबात गाठी राहायला नको, नाहीतर आपले धिरडे खाताना मधून मधून ड्राय लागू शकतात, कारण बेसनाच्या पिठामध्ये खूप साऱ्या गाठी असतात, त्या फुटण्या खूपच गरजेच्या असतात। चांगल्या प्रकारे फेटा आणि महत्त्वाचं म्हणजे हे पीठ तुम्ही मळलं की लगेचच आपल्याला याचे धिरडे बनवून घ्यायचे आहे। तर येथे तुम्ही बघू शकतात 1 कपामधून मला इथं अर्धा कप पाणी लागलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल लगेच धिरडे का बनवायचं, तर आपण यामध्ये मीठ घातल्यानंतर भाज्या या पाणी सोडतील आणि आपल्या ज्या पिठाची कन्सिस्टन्सी आहे ती अजून पातळ होईल, त्यामुळे लगेचच धिरडे बनवायला घ्या। जर हे मिश्रण पातळ झालेलंच असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं बेसनाचं पीठ ॲड करा आणि कन्सिस्टन्सी तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकतात। तुम्ही बघू शकतात हे बॅटर जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। याला शिजवण्यासाठी आपल्याला 1 तवा घ्यायचा आहे, त्यावरती हलकसं तेलाचं ब्रश करायचं आहे आणि यावरती 1 पळी इतपत आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे। मिश्रण चांगलं आपण पॅनकेकच्या साईजने पसरून घेऊयात आणि वरतून याला लीडने झाकून देऊयात, जेणेकरून यातल्या ज्या भाज्या आहेत त्या या वाफेमुळे शिजल्या जातील। 5 मिनिटांनंतर यावरचं झाकण काढून घेऊया आणि हलकसं यावरती तेल आपण ब्रश करूयात। तुम्ही जर वेट लॉस जर्नीवर असाल तर तेल इथे स्किप देखील करू शकतात। आता आपल्याला याला असं प्रेस करत करत याला असं शेकून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हा जो धिरडा आहे तो तयार होतो। तर इथे मी 1 कप पिठामध्ये 4 मीडियम साईजचे असे धिरडे बनवले होते। यामध्ये आपण जितक्या क्वांटिटीत भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे हा इतका हेल्दी ऑप्शन बनतो ना की तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये हा इन्क्लूड जर केला तर तुम्हाला दररोजची प्रोटीनचा जो इनटेक आहे तो बऱ्यापैकी हा रिकवर करून देईल। रेसिपीवरती परत येऊ तर याला मी दोन्ही साईडने मस्त खरपूस असं भाजून घेतलेलं आहे। अशाच प्रकारे मी इथे 4 धिरडे बनवून घेतलेले आहे
आणि बघू शकतात याला किती छान कलर आलेला आहे दोन्ही साईडनी. तुम्ही याला असेही देखील खाल्ले तरी हे खूप चविष्ट लागतात किंवा तुम्ही कोणत्याही चटणी सोबत याला सर्व करू शकतात. आणि बघा तयार झाले आहे आपले असे हेल्दी असे बेसनाचे धिरडे. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत. तोपर्यंत खात रहा आणि आनंदी रहा.